सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्यातील विविध आखाड्यांचे साधू, महंत, मंदिर विश्वस्त आणि प्रशासकीय अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथे पार पडली। यावेळी सिंहस्थाच्या नियोजनासाठी सर्वांगीण सोयी-सुविधा पुरविण्याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच साधूंनी प्रशासनाकडे प्रमुख मागण्या मांडल्या। नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सर्व आखाड्यांचे प्रमुख, साधू, महंत आणि मंदिराचे विश्वस्त प्रतिनिधींचे शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केले। या बैठकीत महंत भक्तिचरण दास महाराज, महंत सुधीरदास महाराज, फलहारी बाबा महाराज यांच्यासह 70 पेक्षा अधिक साधू महंत उपस्थित होते। सिंहस्थासाठी विविध सुविधा आणि मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या। साधू महंतांनी मागील कुंभमेळ्यातील प्रशासनाच्या सोयी सुविधांबाबत गौरवोद्गार करून येणाऱ्या कुंभमेळ्यात उत्तम व्यवस्थेची मागणी केली। आखाड्यांना योग्य जागा मिळावी, सर्व आखाडे, खालसे प्रमुख आणि सार्वजनिक संस्थांना यापूर्वीचा गर्दीचा अभ्यास करून नियमानुसार जागा उपलब्ध करून देणे, अमृत स्नानाचे महत्त्व, शाही स्नान ऐवजी अमृत स्नान या शब्दप्रयोगाचा वापर करावा, ज्यामुळे कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व जगभर पसरेल। मंदिर परिसरात सुविधा, शहरातील सर्व मंदिर परिसराजवळ कायमस्वरूपी स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापनकरिता डस्टबिन आणि साधूंसाठी निवासी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। गोदावरी नदीची शुद्धता, गोदावरी नदीतील गाळ काढून पात्र स्वच्छ करणे, जेणेकरून भाविकांना शुद्ध तीर्थ मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली। पार्किंग व्यवस्था, शहरातील सर्व मंदिर परिसर व कुंभमेळ्याच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पार्किंगची योग्य व्यवस्था करणे। प्रयागराजच्या गर्दीचा धडा, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज कुंभमेळ्यातील गर्दीचा अनुभव घेऊन नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये योग्य नियोजन करावे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधूंच्या मागण्यांना प्राधान्य देऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही या बैठकीत दिली। आयुक्त मनीषा खत्री यांनी ही सर्व मुद्दे शासनापर्यंत नेण्याचे आणि सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी साधू महंत तसेच उपस्थित सर्वांसमवेत काम करण्यासोबत समन्वय ठेवून 2027 मध्ये होणारा कुंभमेळा यशस्वी करण्याबाबत उपाययोजना करू असे सांगितले व सर्व उपस्थितांचे आभार मानले। वृत्तावरतावर जर पाणी पाहिलं तर नाराजी व्यक्त केलेली होती। एसटीपीसाठी आपण जे प्रस्तावित आता कामं आहेत ती नेमकी कधी सुरू होणार, कारण कालावधी खूप कमी राहिला आहे। आपण पाहिलं काल आमची याच्याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झालेली आहे। त्यांनी त्या प्रोजेक्टला मंजुरी दिलेली आहे। ते म्हणाले की शासनाकडून त्याचे पैसे ते आम्हाला देतील आणि ते पीपीपी ह्या मॉडेलमध्ये आम्ही तयार करतोय। त्याच्या टेंडरचा RFQ झाला आहे। RFQ आम्हाला आज किंवा उद्या 2 दिवसात त्यांनी सूचना दिली आहे फ्लोट करायला। 15 दिवसातच आम्ही हे काम पूर्ण करू, म्हणजे एप्रिलमध्ये आमची तयारी आहे की आमचं काम सुरू होईल। आणि त्याच्या आधी आम्ही शासनाचे पण जी निधीची मागणी आहे त्याची पण पॉझिटिव्ह आम्हाला असं त्यांनी आश्वासन पण दिले आहे। नाशिक महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेली बैठक आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 ची तयारीसाठी पहिली बैठक आम्ही अशी घेतली आहे आणि याच्या पुढे अजून भरपूर अशी बैठका होणार आणि याच्या जे सर्व साधू महंतांची आणि बाकीचे मान्यगण आले होते त्यांची जी सूचना होती ते मोस्टली की जे मूलभूत सुविधा त्यांना नाशिक महानगरपालिकेतर्फे पाहिजे, त्यांना आमच्याकडे काय अपेक्षा आहे आणि आगामी सिंहस्थ कसं आपण सुरळीतपणे करणार याबाबत चर्चा झाली आहे। त्यांची सूचना जी आम्ही नोंद करून घेतली आहे आणि आम्ही ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आणि मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही याचा एक प्रेझेंटेशन पाठवणार आहे। साधूंबाबत मागणी आणि आपण भाडेतत्वावर ही जागा घेण्यासंदर्भात आपला विचार होता, त्या संदर्भात आता पुढे कशा पद्धतीने आपण साधूंबाबतचे जे विषय आहे ते पण आपल्या वरिष्ठांना सर्वांना माहीत आहे। आजची पण सूचना त्यांच्यापर्यंत जातील आणि जसं आता मी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री साहेबांचे नेतृत्वाखाली त्यांचे खूप लक्ष देऊन सगळी प्लॅनिंग जी आहे त्याच्यात ते आम्हाला मार्गदर्शन करत आहे। तसेच माननीय विभागीय आयुक्तांचं पण मार्गदर्शन घेतलं आहे आणि हे सगळ्यांच्या एकमताने जे आम्ही निर्णय घेणार तो सगळ्यांच्या हितासाठी घेणार। तर साधूग्रामचं पण जे एकदम चांगलं नियोजन। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।